बऱ्याचदा स्नॅक्सचे किंवा स्टार्टरचे जे प्रकार असतात ते तेलकट असतात, तळलेले असतात, म्हणून आपण खाण्याचं टाळतो. पण आज जे चीज बॉल्स आपण करणार आहोत त्याकरता तळण्याची अजिबात गरज नाही. अगदी कमी तेलात हे होतात आणि लहान मुलांना सुद्धा पटकन करून देता येईल असा प्रकार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. चला तर मग हे चीज बॉल्स कसे करायचे ते पाहूयात. याकरता 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. कुकरला बटाटे उकडून घेतले की थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. बटाटा चांगला आतपर्यंत मऊ शिजेल असा तो उकडून घ्यायचा, जेणेकरून त्याचा सहज लगदा होईल. स्मॅशरच्या साहाय्यानं बटाटा जो आहे तो चांगला असा मऊ एकसारखा स्मॅश करून घ्यायचा. बटाट्याच्या कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी घ्या. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. सैंधव मीठ, काळं मीठ असेल तर ते थोडंसं घालू शकता. त्यानंतर नेहमीचं आपलं साधं मीठ घातलं. आता याच्यामध्ये आवडीनुसार चिली फ्लेक्स घातली आहेत. तसेच एक छोटा चमचा मिक्स्ड हर्ब्स याच्यामध्ये घातली आहेत. पिझ्झासोबत बऱ्याचदा मिक्स्ड हर्ब्स किंवा चिली फ्लेक्सचे सॅशेस जे ते आलेले असतात, ते असतील तर ते वापरू शकता, वेगळे आणायची गरज नाही. त्यानंतर 4 ब्रेड्स या ठिकाणी घेतली आहेत. ब्रेडचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून याचे हे असे ब्रेड क्रम्स करून घेतले. आता लागेल तसे हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. बटाट्यामध्ये मॉइश्चर किती आहे त्याच्यानुसार ब्रेड क्रम्स जे आहे ते कमी अधिक लागू शकतात. तर पहिल्यांदा थोडेसे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये घातले. बटाट्याचा ओलसरपणा कमी होऊन याचं असं घट्ट पीठ मिळून येईल इतपत हे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये वापरायचे आहेत. हातानं चांगलं एकजीव असं पीठ याचं मळून घ्या. साधारणपणे 3 ब्रेडचे ब्रेड क्रम्स जे आहेत ते मला लागले. हे बघा, याचा असा घट्टसर असा गोळा झाला पाहिजे. याच्यामध्ये खूप ओलावा असा नकोय. याचा असा घट्टसर असा गोळा मळून 10 मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते बाजूला ठेवून देऊ. आता या ठिकाणी काही चीज क्यूब्स घेतले आहेत. एका चीज क्यूबचे जे आहेत ते असे 4 तुकडे करून घ्यायचे. हे असे छोटे छोटे चीजचे तुकडे करून घेतले. त्यानंतर एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अगदी 3 ते 4 चमचे पाणी घाला आणि याची अशी पेस्ट करून घ्या. ही पेस्ट खूप पातळ करायची नाही आहे, थोडीशी अशी दाटसर अशी ठेवायची. त्यानंतर बटाट्याचं जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याचा पेढ्या एवढा गोळा घेतला. अंगठ्यानं असं दाबून याची अशी पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये चीजचा तुकडा ठेवला आणि हे असं पुन्हा बंद करून घ्यायचं. व्यवस्थित सील करून हातानं पुन्हा असं गोल वळून घ्या. चीजचा तुकडा जो आहे तो असा आतमध्ये गेला पाहिजे आणि याचा असा बॉल तयार झाला. आता जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण केली होती त्याच्यामध्ये हा जो बॉल आहे तो असा बुडवून घ्यायचा आणि मग ब्रेड क्रम्समध्ये हा जो बॉल आहे तो असा एकसारखा घोळवून घ्यायचा. म्हणजे मग याला ब्रेड क्रम्स आहे ते सगळीकडून असे एकसारखे चिकटतात. लक्षात ठेवा, चीजचा जो तुकडा आहे तो व्यवस्थित आतमध्ये गेला पाहिजे, नाहीतर मग चीज वितळल्यानंतर ते बाहेर येऊ शकतं आणि बॉल्स फुटू शकतात. साधारणपणे आप्पेपात्रात मावेल अशा आकाराचे चीज बॉल्स जे ते करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे 7 ते 8 चीज बॉल्स करून घेतले. तोपर्यंत इकडे आप्पेपात्र मंद आचेवर गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये अगदी छोट्या चमच्यानं असं तेल सोडलं. मंद आचेवर आप्पेपात्र गरम करून घ्या. आप्पेपात्र गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चमच्यानं हे असे चीज बॉल्स सोडले. गॅस मंद आचेवरच ठेवायचा. आप्पेपात्राच्या साच्यापेक्षा बॉल्सचा जो आकार आहे तो थोडासा असा कमी ठेवायचा, कारण चीज जेव्हा वितळतं तेव्हा बॉल्स जे ते थोडेसे फुलतात. त्याच्यामुळं साच्यांपेक्षा याचा आकार थोडासा असा कमी ठेवा. वरून सुद्धा थोडंसं असं तेल सोडायचं. त्यानंतर झाकण ठेवून अगदी 1 मिनिट मध्यम आचेवर यांना शेकून घ्यायचं आहे. झाकण याच्यासाठी ठेवलंय की चीज मग लवकर वितळायला मदत होते. मध्यम ते मंद आचेवरच चीज बॉल्स जे ते शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे मग छान सोनेरी असा रंग येतो आणि कुरकुरीत भाजले जातात. हे बघा, खालची बाजू अशी छान सोनेरी झाली की मग हे अलगदपणे दुसऱ्या बाजूनं पलटले. झाकण न ठेवता सुद्धा मंद आचेवर यांना सोनेरी रंगाचं होईपर्यंत शेकून घेऊ शकता. हे बघा, दुसऱ्या बाजूनं सुद्धा यांना छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत असं शेकून घेतलं. अगदी तळल्याप्रमाणे यांना छान सोनेरी असा रंग आला आहे. आप्पेपात्रात करायचे नसतील तर तेलामध्ये डीप फ्राय सुद्धा हे करून घेऊ शकता. बऱ्याचदा तेलामध्ये तळताना चीज बॉल्स जे ते फुटण्याची शक्यता असते, फुटण्याची भीती असते. पण या केसमध्ये चीज बॉल्स फुटण्याचं टेन्शन अजिबात नाही. गरम गरम असताना जर का तुम्ही हे फोडलं
तर आतलं जे चीज आहे ते छान असं वितळलेलं असतं. तळलेल्या चीज बॉल्सप्रमाणे याचं जे वरचं आवरण आहे ते अगदी कुरकुरीत होणार नाही, पण मिक्स्ड हर्ब्स चिली फ्लेक्स घातलेलं असल्यामुळं चवीला ते छानच लागतं. जर का तुम्हाला कुरकुरीत चीज बॉल्स हवे असतील तर अगदी हेच चीज बॉल्स आहे ते तुम्ही तेलामध्ये डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता, तळून घेऊ शकता. लहान मुलांना हवं असेल, मागणी केली की लगेच तुम्ही तो करून देऊ शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.